तर आज बघणार आहे क्लास 7 चॅप्टर नंबर 3 SCF and LCM. त्यातला क्वेश्चन नंबर 6 बघूया. काय म्हटलं? द LCM and the SCF of a two number are 432 and 72 respectively. If one of the number is 216 and what is the other? आता आपल्याला बघायचं काय काय सांगितलं तर LCM आणि SCF म्हटलं टू नंबरचं किती दिलं आपल्याला 432 दिलेलं आहे. ठीक आहे. आणि SCF दिलेलं आपल्याला 72. ठीक आहे. आता आपल्या याच्यातला फर्स्ट नंबर दिला आपल्याला, सेकंड नंबर इथे फाइंड आउट करायचा. बघ काय तर सोल्युशन मध्ये बघा. LCM किती घेतला आपण तर 432, SCF घेतलेला आपण 72. आता फर्स्ट नंबर काय आता आपला 216 आपला फर्स्ट नंबर आहे. आता त्या नंतर आपल्याला त्यातला सेकंड नंबर हा फाइंड आउट करायचा आहे. म्हणून आपला फॉर्म्युला काय तर फर्स्ट नंबर मल्टिप्लाय बाय सेकंड नंबर इक्वल टू आपण LCM मल्टिप्लाय बाय SCF. ठीक आहे. आता फर्स्ट नंबर कोणता आपला तर 216 घेतला आपण, मल्टिप्लाय बाय सेकंड नंबर आपल्याला माहिती नाही म्हणून तो ॲज इट इज जसा तसा लिहिलेला आहे. आता LCM ची व्हॅल्यू किती आपली तर 432, HCF किती आपला तर 72 आपला HCF झाला. काय करायचं सिम्पली बघा आता इथे या दोघांचे होणार मल्टिप्लिकेशन आणि हा इथे आहे आपला याचे होणार आपली डिव्हिजन. ठीक आहे. मग आता 432 मल्टिप्लाय बाय 72 अँड डिवायडेड बाय 216. ठीक आहे. काय केलं आपण इथे बघा, आपण जर याला सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर किती येते तर 1/3 आपला आन्सर येते. म्हणजे आपण याला सॉल्व्ह केलेलं आहे. कसं याला आधी आपण मल्टिप्लाय केलेलं आहे, नंतर याची केली आपण त्याला डिव्हिजन, तर आपला आन्सर किती येते 144 आपला आन्सर येत आहे. ठीक आहे. 7 बघा. द प्रोडक्ट ऑफ टू डिजिट नंबर इज 765 अँड SCF इज 3 अँड व्हॉट इज द LCM. आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर LCM आपल्याला फाइंड आउट करायचं. आता 2 डिजिट नंबर म्हटलं आपल्याला. ठीक आहे. बघा SCF किती घेतला आपण तर 3 घेतला आपला SCF. प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर इज 765. ठीक आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन दोन नंबरची किती सांगितली आपल्याला तर 765 सांगितले. आता फॉर्म्युला आपला HCF मल्टिप्लाय करायचा आपल्याला LCMचा. मग काय प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर किती घेतला आपण तर SCF किती आपला 3, LCM आपल्याला माहिती नाही आणि प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स किती आपला 765 आपल्याला गिवन आहे. मग सिम्पली करणार तर आपण LCM इक्वल टू करणार आहे 765 डिवायडेड बाय 3. जर आपण याला 3 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर किती येईल 225. ठीक आहे. 255 आपला आन्सर, सॉरी इथं आपला 255. ठीक आहे. म्हणजे द LCM ऑफ द टू डिजिट नंबर इज 255 आपला आन्सर येते. आता क्वेश्चन नंबर 8 बघा. A trader has the 3 bundles of the strings and 392 meter, 308 meter and 490 meter long. What is the greatest length of the string that a build can be cut up to into without any leftover string? ठीक आहे. तर आपल्याला गिवन मध्ये काय काय दिलं बघा. द रिक्वायर्ड ग्रेटेस्ट लेंथ ऑफ द स्ट्रिंग, हाईट कॉमन फॅक्टर किती घेतला आपण तर हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आहे SCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर मध्ये SCF किती आपला 392 आहे, नंतर 308 दिलेला आहे आणि लास्ट आहे आपला 490. मग आता याचा काय करायचं सिम्पली आपल्याला तर आपण याचं करणार आहे फॅक्टर्स काढणार आहे. आता फॅक्टरच्या दोन मेथड आपल्यामध्ये आहे, कंबाईन मध्ये काढा किंवा सिंगल काढू शकतो आपण. ठीक आहे. आपल्यावर डिपेंड आपल्याला कसं काढायचं. ठीक आहे. मग आता आपण काय घेतले तर 392 फॅक्टर्स किती पडले आपले 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 7. ठीक आहे. हे झाले 392 फॅक्टर. त्यानंतर आहे 308 चे फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 11. त्यानंतर आहे 490 2 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 5. आता SCF ऑफ 392 308 आणि 490 किती आलं तर आपला कॉमन काय तर 2 आहे कॉमन, त्यानंतर 7 आहे कॉमन. ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणतो 2 आणि 7 काय झाला तर आपला SCF म्हणजे 14. ठीक आहे. द रिक्वायर्ड ग्रेटेस्ट लेंथ किती झाली तर आपली 14 मीटर आपली लेंथ आलेली आहे. 9 बघा. विच टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर हॅव द LCM ऑफ 180. कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे काय एकामागे एक येणारे असे दोन नंबर्स पाहिजे. ठीक आहे. मग आता LCM ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर इज 180 आणि SCF ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर इज 2. कारण की आपल्याला 2 म्हटले नंबर्स येते. ठीक आहे. 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स म्हटले. आता प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर इज SCF आणि LCM घेतलेला. मग काय SCF किती घेतला आपण 2 मल्टिप्लाय बाय LCM किती घेतला आपण तर 180. मग आता आपण जरायला 180 मल्टिप्लाय बाय 2 घेतला आपला आन्सर किती येते 360. ओके. मग आता टू फाइंड द टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन वी हॅव अ फॅक्टराइज 360. आपल्याला काय करायचं त्याला 360 चे फॅक्टर्स पडायचे. ठीक आहे. तर आपण फॅक्टर्स माहिती आपल्याला
युनिट प्लेसला 0 मग 2 ने डिवाइड होते. ठीक आहे, त्यानुसार आपण त्याचे फॅक्टर्स काढले. तर आपले फॅक्टर्स किती आले? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2, 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5. ठीक आहे, मग आता आपण एचसीएफचे फॅक्टर्स घेतले 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 आणि 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. किती येते आपला आन्सर? तर 18 आणि 20 आपला आलेला आहे. ठीक आहे, इव्हन आणि कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे इव्हन मध्ये एका मागे एक येणार 2 नंबर्स. इव्हन नंबर्स म्हणजे जे 2 ने डिव्हिजिबल आहेत तेव्हा. ठीक आहे, मग आपला कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स कोणता आहे? तर एलसीएम इज 180 आणि किती आहे? तर 18 आणि 20 आपला आन्सर आलेला आहे.